मध्ये शिंपल्यात झालेला आहे, म्हणून आपण त्यांना नामदेव शिंपी म्हणतो. कालांतराने ते शिंपलं दामोदर पंतांना मिळालं मंगरुळपीर. बघ, नामदेवांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात शतकोटी अभंग तयार केले. किती? शतकोटीतले काही अभंग राहून गेले, म्हणून तुकाराम महाराजांना 5वा अवतार देहूला घ्यावा लागला. तुकाराम महाराजांनी 4032 अभंग झाले आणि शतकोटीतले 4 म्हणजे 200 अभंग राहिले फक्त. आणि 200 अभंग करता गोविंद महाराजांना जन्म घ्यावा लागला, म्हणून गोविंद महाराजांचं मूळ गाव उतरा, इथून 23 किलोमीटर अंतरावर उतरा एरंडोल तालुका. पोलीस पाटील की 200 एकर जमीन उतरानं. अहिल्याबाई होळकर गोविंद महाराजांची गुरुबहीण होती. त्या टायमाला अहिल्याबाई होळकरनं इंदूरहून गोविंद महाराजांना हाती दान दिला, त्याची किंमत 4832 रुपये त्या टायमाची. गोविंद महाराजांचे वडील झेंडूला पाटील, आई काशीवर. आईला दिवस राहिल्यानंतर 8वा महिना संपला, 9वाही लागला, 9वाही संपला म्हणजे संपला. वरचे 9 दिवस राहतात, 9 दिवसातून 3 दिवसही संपले तरी आई बांधते नव्हती. शंका निघायला लागली की वो काहीतरी पोटात गोळा असेल, ही जडीबुटी घ्या निघून जाईल, कोणी म्हणायचं पाहिजे घ्या असं बोल. आता त्या टायमाला सोनबेटीला जो बोलायचं म्हटलं तर 2 घराच्या आडून बोलावं लागत होती, एवढी मान मर्यादा. तेव्हाचे पोलीस पाटील म्हणजे आजचे पोलीस इन्स्पेक्टर. ते आईचे 4था दिवसही संपतोय तरी आई बाळंतीण म्हणून. मग गोविंद महाराजांची आई हे शिवभक्त होती. जन्मभूमी उतरान, कर्मभूमी पिंपळगाव. का? तर हरेश्वराचं मंदिर आहे म्हणून गोविंद महाराजांनी ते वास्तव केलं. रजाकारच्या काळात गाव सोडून जावं लागत होतं म्हणून इथेच स्थायिक. गोविंद महाराजांच्या 5वा दिवस निघाला. आई शिवभक्त असल्यामुळे आपल्याकडे तुळशी रुंदावन असतं. तुळशी रुंदावनमध्ये आपण नंदी महादेव ठेवतो आणि नंदी महादेव आपण आईने काय घेतलं, एका वाटेत विष घेतलं आणि शंकर नंदी महादेव उभे राहिले आणि आता पॉयझन घेणार. तोपर्यंत एक मुलगा पळत आला, डोक्यावर मुकुट, हातात बासरी, पितांबर घेतला, पळत आला आणि ते बासरीने वाटे फेकली. इथून गेटपर्यंत गेला आणि अदृश्य झाला. आणि तिथेच चितवणी झाली की इथून परत तुला दिवस राहतील, तुझ्या पोटी मुलगा आहे, त्याचं नाव गोविंद ठेवा. म्हणून गोविंद महाराजांचा जन्म 18 महिने 18 दिवसाने झाला. किती? 18 महिने 18 दिवसाने. का? नामदेवाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण करावं लागेल. अवताराचे होते ना. नामदेवाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण करावं लागलं, म्हणून गोविंद महाराजांचा जन्म 18 महिने 18 दिवसाने झालं आणि त्याचं नाव तुम्ही गोविंद ठेवा म्हणून गोविंद महाराजांचं नाव गोविंद ठेवा. 1785चा जन्म, 1825 अंत, 40 वर्षाची कालावधी गोविंद महाराज. गोविंद महाराज वयाच्या 8व्या वर्षी पंढरपूरला निघाले. जिथे मुक्काम आहे तिथे वयस्कर लोकांचे हातपाय दाबायचे. सकाळी झाले की घसोडं घ्यायचं, लहान मुलगा असला कड्यावर घ्यायचं, असं दिनचर्या गेले. त्या टायमाला चंद्रभागेला पूर आला. त्या पारावर जायचं आपल्याला. कसं जायचं? मग गोविंद महाराज चंद्रभागेच्या काठावर बसले आणि श्री विठ्ठल म्हणतात, पाणी कालांतर कमी झालं आणि सर्व वारकरी त्या पारावर गेले. वयाच्या 9व्या वर्षी निघायला लागले. वडील नास्तिक होते. गोविंद महाराजांना खोलीत कोंडलं, 5 महिन्याला ठेवलं. चहा पाणी नाश्ता जेवण खाऊन सगळं खोलीत द्यायचं. आता तुम्ही निघाले, मोटरसायकलवर आले, क्षण घेतला. कोणाला गोविंद महाराज अजिंठामध्ये, कोणाला लेणीमध्ये, कोणाला पैठण, कोणाला गेवराई, करमाळा असं दिसत गेले. गोविंद महाराज परत घरी आले. वारकरी सांगायला लागले, का मग तुमचा मुलगा तुम्हाला करमाळाला दिसला कोणी म्हणतं, पैठणला दिसला कोणी म्हणतं, गेवराईला दिसला कोणी म्हणतं, मंदिरात दिसलं कोणी म्हणतं, चंद्रभागेत दिसला. झेंडूला पाटील म्हणे मी त्याला खोलीत करून ठेवलेलं. वॉचमन कडून चाबी घेता, खोलीचं उघडतात. गोविंद महाराज जैसे के वैसे अवतारीस. वयाच्या 10व्या वर्षी पंढरपूरला गेले. 1795 मध्ये. 1795 5 किती झाले?
1800 आणि हे 224 हे ते 5 किती झाले 229 साल.